बॉक्स की तरफ। आए हुए तमाम क्रिकेट के दीवाने और हमारे सारे मेहमान, इनका मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर, जहां पे हम देखने वाले हैं निर्वी प्रणीत गावन पुरस्कृत VCN कुरुल बनाम अमृत दादा पुरस्कृत सासवने। हालांकि राजेश मोहिते कैप्टन सासवने के, उन्होंने टॉस जीता और सबसे पहले यहां पे फील्डिंग करने का फैसला किया है। पहला ओवर लेके आए हैं सासवने की तरफ से सूरज खांबे, राइट आर्म ओवर द विकेट। आहा, कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, यही खासियत है इस गेंदबाज की। बल्लेबाज को हमेशा विवश करते हैं, बल्लेबाजों के ऊपर डोमिनेट होने की कोशिश करते हैं। सही लंबाई, सही दिशा और वर्सटाइल गेंदबाजी करने की क्षमता इस गेंदबाज में अक्सर नजर आती है। जी हाँ, इस मरतबा लॉफ्ट किया है कवर के ऊपर से, लॉफ्टेड कवर ड्राइव, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, मगर वाइडिश लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात थे, उन्होंने एक लंबी दौड़ लगाई, उस गेंद तक पहुंचे। पिंटिया वहां पे मौजूद है, बहुत ही बढ़िया फील्डिंग, और इसी वजह से बल्लेबाजों को अपने कदमों के ऊपर रोक लगाने पर मजबूर होना पड़ा। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 3 रन प्रसाद और जयेश VCN कुरुल की जानिब से। सलामी बल्लेबाज के रूप में इस मरतबा फिर से एक बार एक जबरदस्त कवर ड्राइव हमें देखने को मिला, मगर पिंटिया का उतना ही लाजवाब एफर्ट। फिर से एक बार बल्लेबाजों को जहां पे 4 रन मिलने की संभावना थी, वहां पे मात्र 2 ही रन पर संतोष करना पड़ेगा। क्या कमाल का एफर्ट, क्या जज्बात और क्या जुनून यहाँ पे नजर आता हुआ पिंटिया का, अपने टीम के लिए डेडिकेशन और डिसिप्लिन के साथ यहाँ पे फील्डिंग करते हुए। हालांकि 30 गज का दायरा मौजूद है, 30 गज के दायरे के बाहर मात्र 2 खिलाड़ी है, और यहाँ पे चौके और छक्के बचाना इतना आसान नहीं होता। फिर से एक बार लॉफ किया है, देखिए ऑफ स्टंप के बाहर बार बार ललचाते हुए, मगर पिंटिया बार बार लगातार यहाँ पे बल्लेबाजों को रनों से वंचित करते हुए, तालियों की गड़गड़ाहट सब कुछ यहाँ पे बयान करती हुई पिंटिया का इस्तकबाल, पिंटिया का शुक्रिया अदा करते हुए उनके गांव वाले, उनके टीममेट्स, उनके चाहने वाले नजर आ रहे हैं। जी हाँ, इसमें दबा लोअर फुल टॉस गेंद को खेला है, बार बार पिंटिया को ही चुना गया है। सूरज ने अपने लाइन के ऊपर क्या कंट्रोल किया है, बल्लेबाजों को मजबूर किया, ऑफ स्टंप के बाहर गेंद को रखा, लोअर फुल टॉस गेंद फुलर लेंथ, और बल्लेबाजों ने भी बहुत ही अच्छे स्ट्रोक यहाँ पे उनके बल्ले से दिखाई दिए, मगर उतनी ही ज़बरदस्त फील्डिंग भी दिखाई दी, और इसी के कारण पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हम देख सकते हैं मात्र 7 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। प्रसाद मात्रे 4 गेंदों का सामना करते हुए 4 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि उनके साथी बल्लेबाज जयेश पाटिल ने 2 गेंदों का सामना किया है, 3 रन बनाकर खेल रहे हैं। सूरज ने पहले ओवर में 7 रन खर्च किए, उनके हाथ कोई सफलता नहीं लगी, मगर 30 गज के दायरे में बहुत ही कमाल की गेंदबाजी, कलात्मक गेंदबाजी, वर्सटाइल गेंदबाजी हमें देखने को मिली। इस बीच सासवने के कैप्टन ने राजेश मोहिते ने दूसरे ओवर के लिए दावत दी है साहिल खांबे को। साहिल खांबे अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद रहेगा, पावर प्ले का खेल जारी रहेगा, मात्र इस ओवर में 3 खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर रहेंगे। लॉन्ग ऑन की दिशा में एक फील्डर, डीप मिड विकेट में एक फील्डर, और उसी के साथ एक डीप कवर में फील्डर हमें नजर आता हुआ। बाकी सारे खिलाड़ी सर्कल के अंदर। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर, या और फिर से एक बार उसी शस्त्र और उसी अस्त्र का इस्तेमाल किया है जिस अस्त्र का इस्तेमाल सूरज खांबे ने किया था। हालांकि ये दोनों सगे भाई है, साहिल और सूरज। उनके पिताजी रमेश खांबे भी एक कमाल के गेंदबाज थे, तेज तर्रार गेंदबाजी करने की उनकी खासियत आप सभी जानते होंगे, हालांकि युवा पीढ़ी ने उनकी गेंदबाजी नहीं देखी होगी। जी हाँ, इसमें दबा हवा में खेलने पर मजबूर कर दिया है, गेंद फलक में और जान हलक में।
और ये आउट। निर्वी प्रणीत गावन पुरस्कृत VCN कुरुल बनाम अमृत दादा पुरस्कृत सासव ने इन दोनों टीमों के बीच ये मैच जारी है दोस्तों। दोनों भी टीमों में कोई कमी नहीं है, परफेक्ट गेंदबाजी, चारों गेंदबाज अच्छे हैं, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की लाइनअप हमें नज़र आती है। मगर जैसे मैंने लास्ट मैच में भी कहा था कि आज किसका आत्मविश्वास अच्छा होगा और किसकी बॉडी लैंग्वेज कैसी होगी। जी हाँ, यहाँ पे वक्त ज़ाया ना करें, ये मैसेज फिर से एक बार मुझ तक पहुँचता हुआ ऑर्गेनाइज़र कमेटी की तरफ से। तो मैं आपसे गुजारिश करना चाहूँगा कि किसी भी तरह का वक्त ज़ाया करना मुनासिब नहीं होगा, वरना आपको पैनलाइज किया जा सकता है। आपके ऊपर यहाँ पे नज़रें है, ध्यान रखा गया है, सो कोऑपरेट करें। जी हाँ, इसमें तबाह लोअर फुल टॉस गेंद, फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर, बल्लेबाजों को बिल्कुल छूट नहीं है खुलकर खेलने की। लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात, एक ही रन यहाँ पे मिलेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 9 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर, दूसरा ओवर प्रगति पर। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज हम देख सकते हैं प्रसाद मात्रे। हालांकि इस बल्लेबाज को भी पिंटिया नाम से पुकारा जाता है, पहचाना जाता है। प्रशांत मोहरे नॉन स्ट्राइकिंग एंड पर, ओहो ऑप्शन के बाहर सफल होकर प्रसाद जोरदार प्रहार करना चाहते थे, छक्के के लिए खेलना चाहते थे, मगर गेंद टप्पा खाने के बाद वहां से उनके नाक के नीचे से निकल गई, कट होती हुई। बहुत ही जबरदस्त गेंदबाजी हो रही है। जी हाँ, इस मरतबा यॉर्क करने का प्रयास किया था, स्टंप टू स्टंप अटैक करने की कोशिश की थी, क्योंकि बल्लेबाज को परख लिया था, बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर चले गए थे, मगर अंतिम क्षणों में अपने बल्ले का मुंह खोलते हुए फ्लिक किया था और गेंद को खेल दिया था मिड विकेट की दिशा में। एक ही रन पर संतोष करना पड़ेगा प्रसाद को, एक एक रन बनाकर काम नहीं बनेगा। इनफैक्ट एक एक रन के साथ बड़े स्ट्रोक भी बीच बीच में आना बेहद ज़रूरी है। जी हाँ, इस मरतबा जोरदार प्रहार तो किया है, मगर वहां पे फील्डर, जहां पे फील्डर वहां पे खेला है प्रशांत मोहरे। बैक टू द पैवेलियन, ये दूसरा झटका लगता हुआ VCN कुरुल को। डीजे मास्टर कृपाल, सूरज खांबे ने पहले ओवर में 7 रन खर्च किए थे, दूसरे ओवर में उनके सगे भाई साहिल खांबे आए, साहिल रमेश खांबे। साहिल ने तो कमाल कर दिया है, साहिल ने बल्लेबाजों को लाजवाब कर दिया है। साहिल ने इस ओवर में 2 बल्लेबाजों को चलता किया है और मात्र 3 रन खर्च किए हैं। दरम्यान व्यासपीठावरती आपण पाहतोय, अर्थात दर्शनजी वाकडे यांचे खऱ्या अर्थानं मित्र परिवार या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या निमित्तानं श्री अमृतदादा आयोजित अंश अश्लेष चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करूयात, सत्कार करूयात। मी या ठिकाणी विनंती करणार आहे दर्शनजी वाकडे यांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आशिषजी यमगर साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात, सत्कार करूयात। कारण ही सर्व रती महारथी आपण जर पाहिलं ना तर सांगलीवरनं आले आहेत या स्पर्धेला प्रेम द्यायला, आणि अगदी त्याच वेळेला आपण जर पाहिलं ना तर दर्शनजी वाकडे यांना समर्थन करण्यासाठी। या ठिकाणी आपण वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरे असं म्हटलं जातं, आणि म्हणूनच का होईना
एक कुंडी देत आणि सन्मान चिन्ह देत त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. तदनंतर आपण सन्माननीय सागरजी यमगर साहेब यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान करूयात. सागरजी यमगर साहेब यांचा सुद्धा आपण सत्कार करूयात. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण यूट्यूबवरती ही स्पर्धा पाहतोय. आपल्या स्क्रीनवरती सन्माननीय सागरजी यमगर साहेब आणि तदनंतर सन्माननीय धनाजी यमगर साहेब यांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करूयात. धनाजी यमगर साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व बैलगाडी व्यवसायातील खऱ्या अर्थानं महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व पोलीस विभागामध्ये कार्यरत असलेले धनाजी यमगर साहेब आपण पाहतोय. तदनंतर सन्मान्य राजू पाठोळे साहेब यांचं सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करूयात. सन्मान्य दर्शनजी वाकडे या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह आणि अगदी त्याच वेळेला एक झाड देऊन त्यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान सत्कार केला जातोय. तदनंतर सागरजी बनगर साहेब यांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करूयात, सत्कार करूयात. धन्यवाद साहेब, आपण आपल्या दिनक्रमातील एक बहुमूल्य वेळ खर्च केलात या स्पर्धेला आणि अगदी त्याच वेळेला सन्माननीय दर्शनजी वाकडे साहेब यांना तुम्ही समर्थन करायला आलात. संपूर्ण खऱ्या अर्थानं सांगलीकरांचं प्रेम सुद्धा या स्पर्धेला पाहायला मिळते. वुयत कॉमेंट्री बॉक्स एंडकडे जिथे महत्त्वपूर्ण मॅच चालू आहे. धन्यवाद आकाश। नए बल्लेबाज शुभम पाटिल के बल्ले से एक छक्का इसी बीच हमें देखने को मिला। छक्के के सहायता से शुभम ने अपना अकाउंट ओपन किया है। कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 18 रन। जी हाँ, इस मरतबा हेलीकॉप्टर चलाने की कोशिश जड़ में डाल दिया था। सूरज ने काफ़ी प्रभावित किया है। सूरज ने कल भी प्रभावित किया और आज भी प्रभावित करते हुए, कल का दिन भी सूरज का था और आज का दिन भी शायद सूरज का है। सूरज का ये दूसरा ओवर जारी है। पहले ओवर में 30 गज के दायरे में सूरज ने मात्र 7 रन खर्च किए थे। बल्लेबाजों को रोक के रखा था, थामे रखा था, बड़े स्ट्रोक से वंचित रखा था और अब यहाँ पे फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए, जी हाँ, इसमें तो बॉल लेमन कट, ओहो, कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद लॉन्ग स्टॉप की रीजन में, मगर शुभम ने भी जी जान से यहाँ पे दौड़ लगाई और आखिरकार ये दूसरा रन मुकम्मल कर लिया है। शुभम हालांकि एक अच्छे होनहार खिलाड़ी भी है, उतने ही वेल एजुकेटेड पर्सन है। विद्यार्थी अवस्था में उन्होंने स्टडी और अपना खेल बहुत ही अच्छी तरीके से बैलेंस किया है। हाल ही में रसायन में हमारे साथ वो थे, बहुत ही अच्छा ऑनलाइन स्कोरिंग उन्होंने किया। वही शुभम स्ट्राइकिंग एंड पर शुभम पाटिल, जी हाँ, जड़ में डाल दिया था मगर शुभम इनफॉर्म बल्लेबाज, जी हाँ, दूसरा रन चुराना चाहते हैं। पिंटिया ने वक्त गुजारे बिना कमाल की यहाँ पे कॉल उनकी तरफ से देखने को मिली और शुभम को दौड़ा रहे हैं। शुभम भारी भक्कम शरीर यष्टि के हैं, हालांकि उम्र से बहुत कम है। देखते देखते यहाँ पे 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 7 रन, दूसरे ओवर में 3 रन और तीसरे ओवर में 13 रन। कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 23 रन स्कोर कार्ड पर। 2 विकेटों के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए VCN कुरुल। अगली 3 ओवर में क्या होगा, कौन से बल्लेबाज यहाँ पे हावी होंगे या कौन से गेंदबाज बल्लेबाजों के छक्के छुड़ाएंगे, इसके बारे में ब्यौरा देने के लिए माइक्रोफोन पर मैं फिर से एक बार आमंत्रित करना चाहूँगा हमारे काबिल दोस्त आकाश मांजरेकर की आवाज़ फिर से सुनेंगे आप। धन्यवाद। धन्यवाद यासीन सर। इथून जर आपण बघितलं ना तर या मॅचमध्ये प्रशांत मोहोरेची विकेट गेली आणि तदनंतर मात्र सासवणे संघ भलताच खुश असणार आहे। अमृतदादा पुरस्कृत सासवणे संघ आपण जर पाहिला ना तर एक चांगली प्लेइंग 11 घेऊन आले। दिगोडीचे 2 खेळाडू अर्थात सूरज खांबे आणि साहिल खांबे यांनी केलेली गोलंदाजी। सूरजने 2 षटकं हाताळली, केवळ 20 धावा दिल्या गेल्या। साहिलच्या माध्यमातून आपण पाहिलं महत्त्वपूर्ण षटक हाताळलं गेलं, 2 फलंदाजांना बाद केलं, 3 धावा खर्च केल्या गेल्या आणि खऱ्या अर्थानं लाघवी गोलंदाजी जी म्हणतात ना, मार्मिक गोलंदाजी जी म्हणतात ना, ती त्याने मैदानावरती करून दाखवताना आपण पाहतोय। बघा या 2 गोलंदाजांकडे अतिरिक्त वेग आहे का, तर त्याचं उत्तर नाही आहे। अचूक वेग आहे, अगदी त्याच वेळेला अचूक टप्पा त्यांनी साध्य केलाय। कोणत्या फलंदाजाला कधी आतल्या बाजूचा चेंडू टाकायचा, कधी चेंडूवरती बोटं फिरत लेग कट करायचा हे त्यांना माहिती आहे। चेंज ऑफ पेस करणं, ज्या गोलंदाजाकडे चेंडू फिरवण्याची किमया आहे किंबहुना चेंडूवरती नियंत्रण आहे ना, तो एक चांगला गोलंदाज म्हणून सुद्धा उदयास येत असतो। आणि म्हणूनच का होईना साहिल खांबेचं आपण करूयात कौतुक, जो खऱ्या अर्थानं मागच्या 1 दशकापासून जवळजवळ क्रिकेट खेळतोय आणि चांगला खेळ, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने खेळ करून दाखवलाय। स्ट्राइक एंडवरती फलंदाजीच्या मोर्चावरती प्रसाद म्हात्रे, फुलरिन प्रकारचा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे।
कोणती चुकी होत नाहीये. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केल्याने तदनंतर मात्र 24 ही धावसंख्या आपण पाहतोय, जिथे निर्वी प्रणित गावंड पुरस्कृत ही VCN कुरुळ संघ आपण पाहतोय. आहा, ऑप्स्टमच्या बाहेर फलंदाज जितका बाहेर आला ना ऑप्स्टमच्या बाहेर, तितका चेंडू सुद्धा बाहेर टाकला गेलाय. एक चांगला गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज म्हणून साहिल खांब्याची म्हणूनच ओळख आहे. आज आपण जर पाहिलं नवजीवन दिगोडी संघाचा नवीन चेहरा कोण असेल तर तो साहिल खांबे असेल. एक दशक मागे गेलो तर मिथून थळे एक नाव आपल्याला पाहायला मिळायचं, जो एक हुकमी एक्का म्हणून नवजीवन दिगोडी संघाकडून आपण पाहायचो. तसंच आता मात्र आपण पाहतोय साहिल खांबे एक चांगला नवीन चेहरा या ठिकाणी सापडला गेलाय. अचूक टप्प्यावरती मारा मोठे फटक्यांपासून वंचित ठेवलाय, तो म्हणजे निर्वी प्रणित गावंड पुरस्कृत VCN कुरुळ संघाला. धावफलक आपण पाहिलं ना, अगदी कासवाच्या गतीने पुढे चाललंय. चौथं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय, जिथे धावफलकावरती 26 धावा लागल्यात. 26 ऑन अ स्कोरबोर्ड. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 षटकं सूरजने हाताळली. दुसरं षटक आता मात्र साहिलच्या माध्यमातून दिलं गेलं. लॉफ्टेड फटका 2 क्षेत्ररक्षकांच्या मस्तकावरून दस्तक, चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. तीस धावा धावफलकावरती, 30 ऑन स्कोरबोर्ड. धावफलक आता मात्र चांगल्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. सरळ बॅटने भिडांच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय, जिथे विक्रम तैनात आहेत. कोणती चुकी होत नाहीये. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. बघा, एक चौकार जो मारला गेला तो सुद्धा गॅपमध्ये गेला, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेला. इतरत्र सर्व गोलंदाजी साहिलची अचूक टप्प्यावरती झालेली आपण पाहतोय. प्रशांत मोहरे बाद झाल्यामुळे कुरुळ संघाच्या एकूण टोटलमधून कमीत कमी 10 ते 15 धावा कमी झाल्यात असं मी म्हणेन. दरम्यानचा चेंडू आता मात्र लॉफ्टेड फटका, फुल टॉस चेंडूला कन्वर्ट केलंय. स्क्वेअर लेगच्या दिशेने अप्रतिम फटका, चौकार. चार समाप्त, 4 षटकांची सांगता, 35 धावा. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर 12 चेंडूंमध्ये 25 धावांची पार्टनरशिप मैदानाच्या आत आपण पाहतोय. शेवटचा फलंदाज प्रशांत मोहरे 1 धावसंख्येवरती बाद झालाय आणि तदनंतर मात्र शुभम आणि प्रसाद म्हात्रे या जोडीने या VCN कुरुळ संघाची खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बाजू सांभाळली आहे. षटक क्रमांक 5 मैदानावरती गोलंदाजामध्ये होईल बदलाव. सासवणे एक्सप्रेस म्हणून आत्ताच प्रचलित झालेला हा नवोदित खेळाडू अर्थातच ऋषभ शिरदनकर गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय, ज्याने कालच्या दिवसामध्ये सुद्धा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत, वेगवान गोलंदाजी करत, भन्नाट मारा करत फलंदाजांना बाद केलं होतं. लक्षात घ्या मित्रांनो, वेळ फार महत्त्वाची आहे. आपण टायमर या ठिकाणी लावलाय, त्याच्यामुळे आपण वेळ पाळली पाहिजे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सुद्धा विनंती असेल आणि फलंदाजांना सुद्धा प्रत्येक चेंडू नंतर तुम्हाला मीटिंगची गरज नाहीये, ही सुद्धा या ठिकाणी आपल्याला सूचना देण्यात येईल. वळूयात मैदानावर. ऋषभचा पहिला चेंडू आपण पाहतोय, चेंडूवरती बोट फिरली, 2 क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, अप्रतिम, चौकार. मी म्हणेन या चेंडूवरती कमी काहीच नव्हते, मात्र जास्त एफर्ट्स घेतले ते म्हणजे फलंदाजाने आणि त्याचमुळे का होईना चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार आपण पाहतोय. 39 ऑन स्कोर बोर्ड. आहा, चेंज ऑफ पेस, स्लोवर वन, सेम ऍक्शन, रिश्ता वही सोच नाही, क्या बात आहे. बॅक ऑफ द हँड, थोडासा चेंडूला वळवला गेला आणि तदनंतर मात्र टप्पा पडल्यानंतर मिळालेला अतिरिक्त उंची हेच का होईना फलंदाज शुभमसाठी कर्दन का ठरलाय. शुभम आपण पाहिलं नाही, एक चांगला खेळाडू म्हणून उदयास आलाय. 9 चेंडूंमध्ये 21 धावसंख्येवरती खेळतोय. यॉर्कर लेनची डिलिव्हरी सरळ बॅटने खेळला गेलाय. संकेत त्या ठिकाणी तैनात आहे. संकेत है तो मुमकिन है, अजिबात चूक होत नाही आणि तदनंतर मात्र डॉट चेंडूची अर्थात एकेरी धाव आली आहे. 40 ऑन स्कोरबोर्ड. 2 फलंदाज बाद झालेत. 5वं षटक प्रगती पथावरती आहे. ऋषभची गोलंदाजी आतापर्यंत चांगली आहे. यॉर्कर टाकून झाला, स्लोवर वन टाकून झाला. आता काय, फुल टॉस चेंडू, कॅच पकडण्याची नामी संधी, विक्रम थळे चेंडू खाली आणि आता मात्र महत्त्वपूर्ण फलंदाज प्रसाद म्हात्रे बॅक टू पॅव्हलियन.
धावफलकावरती आपण नजर टाकूयात. अर्थातच 40 धावा धावफलकावरती लागल्या, जिथे आणखीन एक फलंदाज बाद झालाय. 75वी या स्पर्धेतील कॅच या ठिकाणी आपण पाहतोय पकडली जाते. सन्मान्य बाळकृष्ण धरणे साहेब यांचं सुद्धा आपण करूयात कौतुक. एक उत्तम अचूक गुणलेखन काय असतं हे त्यांनी दाखवलंय. या स्पर्धेच्या निमित्तानं किती चेंडू वाईड आले, किती षटकार लगावले गेले, किती चौकार लगावले गेले, कॅच किती झाले, रनआउट किती झाले, LBW किती झाले, याची इत्तमभूत माहिती देणं म्हणजे काय तर गुणलेखन आणि क्रिकेट विश्वातील विकिपीडिया म्हणजे आमचे अर्थातच धरणे गुरुजी यांचं सुद्धा आपण करूयात खऱ्या अर्थानं कौतुक. नवीन फलंदाज मैदानावरती भाग्येश कुरुळ संघाकडून आणखीन एक महत्त्वपूर्ण फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषभचं करूयात कौतुक, ज्याने स्लोवर वन, तदनंतर यॉर्कर आणि मग फुल टॉस अशा पद्धतीने व्हरायटी, व्हेरिएशन, वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा नमुना पेश केला. आणि जो फलंदाज घातक वाटतोय अशाच एका फलंदाजाला, प्रसादला मात्र या ठिकाणी बाद करताना आपल्याला पाहायला मिळाला. सलामीसाठी आला होता प्रसाद आणि तदनंतर मात्र त्याला बाद केलंय. आहा, चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी, फलंदाजाने प्री डिटरमाइंड फटका प्रयत्न केला. आधीच ठरवलं आग्रही फटका ऑनसाईडच्या दिशेने खेळायचा आणि त्याचमुळे का होईना ऋषभने संधीचं सोनं गेलंय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली, डॉट चेंडू आलाय. भाग्येश आता मात्र शरीरामध्ये आता मात्र शक्ती प्रदर्शन करणार, यासाठी प्रयत्न करणार. अशा वेळेला काय केलं ऋषभने, चेंडूवरती बोटं फेरले, चेंडू स्लोवर वन टाकलाच आणि तदनंतर मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला आणि हाच काटा फलंदाजाच्या जिवारी सुद्धा लागला असेल. षटक क्रमांक 5 समाप्त. 40 धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद, जिथे ऋषभच्या पहिल्याच चेंडूवरती चौकार आला आणि मग अशा वेळेला उर्वरित 5 चेंडूंवरती केवळ 1 धाव दिली, एका फलंदाजाला बाद केला आणि तदनंतर मात्र संपूर्ण सासवणेकरांची मनं सुद्धा जिंकला गेली. ऋषभ शेदनकर एक युवा गोलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. वळीयत मैदानावरती जिथे सासवण्यातील आणखीन एक नामवंत गोलंदाज, एक युवा गोलंदाज म्हणून प्रसिद्ध असणारा, अचूक टप्पा आणि अगदी त्याच वेळेला वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा साक्षात मोहिते गोलंदाजीसाठी उतरताना आपण पाहतोय. जिथे स्ट्राईक एंडवरती शुभम सज्ज होईल. 10 चेंडूंमध्ये 22 धावा त्याने केलेत. या मैदानावरती एक आपण जर पाहिलं ना तर या मैदानाचा इतिहास प्रचंड वेगळा आहे. जिथे नामवंत फलंदाज खऱ्या अर्थात नामोहरण होताना आपण पाहिलेत आणि मग अशा वेळेला नवोदित खेळाडूंना प्रचंड संधी मिळते आणि मग अशा वेळेला नवोदित खेळाडू नामवंत सुद्धा होताना आपण पाहिलेत. क्रिकेट हा खेळ असा आहे ना जिथे सरड्यासारखा रंग बदलला जातो. अगदी त्याच वेळेला ही विकेट खऱ्या अर्थानं जितकी फलंदाजांसाठी अनुकूल आहे ना तितकीच फिरकी गोलंदाजांसाठी सुद्धा नंदनवन असणारी खेळपट्टी आहे. पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा आहे, ऑनसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडासा घसरला आणि त्याचमुळे का होईना संघाची धावसंख्या पुढे जाईल 4 चौकार. थर्ड अंपायरना या ठिकाणी विचारणा केली जाईल. हा चेंडू विवादास्पद होता का, अशा पद्धतीने या ठिकाणी पंचांकडनं इशारा येतोय. तिसऱ्या पंचांना या ठिकाणी विनंती असेल की ऑब्जेक्शन या ठिकाणी घेतलेला आहे, रिव्ह्यू बघितला जाईल. गोलंदाजाची शैली विवादास्पद आहे. तिसरे पंच यांना या ठिकाणी विचारणा केली जाईल. गोलंदाजाची शैली इथून मात्र विवादास्पद आहे का, गोलंदाजाचा हात खरंच 90 डिग्रीमध्ये फिरला का, असे बरेचसे प्रश्न घेऊन tenniscricket.in माध्यमातून आपण पाहतोय. चांगला खेळ मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. साक्षात मोहितेचा पहिला चेंडू, यावेळेला मात्र पंचांची तिरकी नजर पाहायला मिळाली. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी विचारणा केली जाईल आणि तदनंतर मात्र हृदयाची ठोके अजूनही वाढत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू होता. अभिलाष पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. दर्शन वाकडे यांचे जवळचे मित्र आणि अगदी त्याच वेळेला एक खंदे समर्थक, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. साक्षातचा यावेळचा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर. अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय. शुभम मात्र वारंवार पंचांकडे अपील केलं जातंय.
मात्र आपण पाहिलं तर अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे, नीट क्लीन बॉलिंग ॲक्शन आतापर्यंत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 44 ही धावसंख्या, 3 फलंदाज बाद झाल्यानंतर साक्षातच्या गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह जरूर फलंदाज उचलत आहेत. फुल टॉस प्रकारचा चेंडू आहे, ना लाईनवरती कंट्रोल ना लेंथवरती नियंत्रण, हे होतं फलंदाजाला आमंत्रण, ज्याचं दोन्ही हातांनी स्वीकार केला. चेंडू सीमारेषा पार, षटकार. सर हा चेंडू मात्र दबावामध्ये टाकला गेला. पहिले 2 चेंडूंवरती आपण पाहिलं ना तर फलंदाजाने पंचांकडे तिरक्या नजरेने पाहिलं, एक अपील केलं होतं. मात्र तदनंतर त्याच दबावामध्ये साक्षातचा हा चेंडू आता मात्र आपण पाहिला ना तर कुठेतरी विवादास्पद सापडला गेला आणि तदनंतर मात्र नो बॉल घोषित करण्यात आलाय. नो बॉल हा मात्र बिमरचा देण्यात आला आणि तदनंतर मात्र धावफलकावरती एक देणगी जमा झाली आहे. 51 धावा धावफलकावरती, 3 फलंदाज बाद झालेत. 6वं शेवटचं निर्णायक षटक प्रगती पथावरती आहे. इथून मात्र एक गोष्ट न समजण्यासारखी अशी होती की जिथे विक्रमसारखा गोलंदाज अजूनही त्याची शिल्लक होती गोलंदाजी, मग अशा वेळेला आपण जर पाहिलं तर त्याचा अनुभवाचा वापर न करता नवी गोलंदाजाला संधी दिली गेली आणि तदनंतर त्याचा फायदा मात्र प्रतिस्पर्धी कुमारी निर्वी प्रणित गावंड पुरस्कृत VCN कुरुळ संघाला इथून मात्र मिळतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती तब्बल 11 धावा ग्राह्य धरल्या गेल्यात, पकडल्या गेल्यात. एव्हरी नो बॉल काउंट्स, याचा अर्थ काय, हा चेंडू वरती असणार आहे फ्री हिट. शुभम ज्याने 13 चेंडूंमध्ये 32 धावा केल्यात, आज कुरुळ संघासाठी जो संजीवनी घेऊन आलाय. रामायणामध्ये प्रभू हनुमान यांनी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं संजीवनी घेऊन आले आणि तदनंतर मात्र आज कुरुळ संघासाठी शुभम फ्री हिटच्या चेंडूवरती घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाचा करूयात कौतुक, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय अंगलटी. भाग्येशचा मात्र भ्रमाचा भोपळा फुटला नाही, धावची स्वरूपामध्ये बाद. या स्पर्धेतली 100वी विकेट या ठिकाणी गेलेली आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानावरती गौरव पाटील आणखीन एक कुरुळ संघातील खेळाडू मैदानावरती येताना आपण पाहतोय. 52 धावसंख्येवरती 4 फलंदाज बाद झालेत. 6वं षटक प्रगतीपथावरती आहे. साक्षातला आपण जर पाहिलं ना धावची स्वरूपामध्ये एक विकेट जरूर मिळाली आहे. कौतुक करावं लागणार आहे सर्व स्वयंसेवकांचं. अगदी त्याच वेळेला सन्माननीय प्रशांतजी ठाकूर यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात. एक चांगलं गुणलेखन त्यांचं आपल्याला पाहायला मिळते. उन्हामध्ये आपण जर पाहिलं ना अशा पद्धतीचं सातत्याने मॅचवरती लक्ष ठेवत गुणलेखन करणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे आणि त्यांचं सुद्धा आपण करूयात कौतुक, ज्यांनी खऱ्या अर्थानं एक चांगला विडा उचलला आणि या स्पर्धेमध्ये चांगल्या गुणलेखकांची भूमिका त्यांनी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलाई देवी सासवणे आयोजित स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं एक महत्त्वाची भूमिका प्रशांतजी ठाकूर यांची नेहमीच असते. यावेळेला मैदानावरती काय घडलं, नीट अँड क्लीन बॉलिंग ॲक्शनच्या चक्करमध्ये आता मात्र शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे मिळतील पूर्ण 6 धावा, षटकार आणि आता मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची आवश्यकता. थर्ड अंपायर रिक्वायरमेंट, गोलंदाजाची शैली पुनच्च हरिओम म्हणते आहे आणि पंचांनी मात्र रिव्ह्यू घेण्याचं ठरवलंय. गोलंदाजाची बॉलिंग ॲक्शन आता मात्र विवादास्पद आढळते आहे आणि मग असं असताना टेक्नॉलॉजीचा तिसरा डोळा मैदानावरती आपण पाहतोय. tenniscricket.in माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवण्याचं कार्य संतोषजी नाणेकर, नंदनजी घरत यांनी केलेलं आपण पाहतोय. अगेन इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. योग्य चेंडू जरूर आहे. बघा पुन्हा एकदा स्क्रीनवरती आपल्याला दाखवले जात आहेत किती क्लीन ॲक्शन आहे, क्लीन दाखवली गेली आहे, कुठेही काही अडचण नाही आहे. आणि मग अशा वेळेला कौतुक करावं लागेल टेनिस क्रिकेटच्या कॅमेरामॅनचं सुद्धा. नीट क्लीन कॅमेरा वर्क या ठिकाणी आपण पाहतोय आणि मी आयोजकांचं सुद्धा कौतुक करेन की त्यांनी अशा पद्धतीचे निर्णय डायरेक्टली स्क्रीनवरती दाखवले.
चांगल्या पद्धतीचं खऱ्या अर्थानं अंमलबजावणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण वारंवार फलंदाज अपील करत असतात, पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. मग अशा वेळेला चांगली पंचगिरी सुद्धा मैदानावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुल टॉस प्रकारचा चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आहे काऊ कॉर्नरच्या दिशेने. आणखीन एक फलंदाज बाद. फलंदाज बाद झालेत. फायनली साक्षात मोहितेला 5 चेंडूंवरती 18 धावा खर्च करत 1 विकेट मिळाली आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आपण पाहिलं ना तर ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे, ज्या पद्धतीचं आयोजन आहे, ते सगळ्यांसमोर ट्रान्सपरंटली पारदर्शीपणा दाखवण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे कुठेही आवाज गोंधळ करू नका. आपला 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत आहे, याची सुद्धा आपण दखल घ्या. आहा, चांगला चेंडू अचूक टप्प्यावरती मारा. डॉट चेंडू आलाय. पहिल्या इनिंगची झाली आहे समाप्ती. पहिल्या 36 चेंडूंवरती 58 धावा केल्या गेल्यात. 5 फलंदाज बाद झाल्यानंतर जिथे निर्वी प्रणित गावण, VCN कुरुळ हा संघ आपण पाहतोय, जिथे उत्तरार्धाच्या खेळामध्ये अर्थातच आपण जर पाहिलं ना तर अमृतदादा पुरस्कृत सासवणे संघाला 59 धावसंख्येची आवश्यकता आहे. ही मॅच, ही क्रिकेटची स्पर्धा रोमहर्षक आणि रंगततेच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. मैदानाच्या सभोवताली रसिक मायबाप प्रेक्षकांची मांदेयाळी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अर्थात खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर हे क्रिकेटचं मैदान पद्मश्री नानासाहेब करमरकर क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. जगविख्यात शिल्पकार म्हणून त्यांची खऱ्या अर्थानं ओळख आहे. आणि अंश अश्लेषा चषक 2024 साठी हे मैदान खऱ्या अर्थानं कमालीचं आपल्याला पाहायला मिळते. स्क्रीनवरती आपण पाहतोय 36 चेंडूंमध्ये 59 धावसंख्येची आवश्यकता आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा रसिक मायबाप प्रेक्षकांपर्यंत घराघरांपर्यंत पोहोचवली जाते. बघा, एका रांगेमध्ये खेळाडू बाहेर जात आहेत, दुसऱ्या रांगेमध्ये खेळाडू आत येत आहेत. ग्रामीण क्रिकेटने खऱ्या अर्थाने हे यश मिळवले. जे डिसिप्लिन गरजेचं आहे ना, ते डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळते. निर्वी प्रणित गावण पुरस्कृत VCN कुरुळ संघ आपण पाहतोय. मैदानाच्या आत शुभम पाटीलने केलेली फलंदाजी त्याला वर्षभर लक्षात राहील की इतक्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये जिथे दर्शन वाकडे आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा, अमृतदादा आयोजित अर्थातच अंश अश्लेषा चषक ही स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. 36 चेंडू 59 धावांची आवश्यकता. आणि विजयासाठी आपण जर पाहिलं ना तर इथून मात्र प्रत्येक ओव्हरमध्ये, प्रत्येक मॅचमध्ये चांगली कामगिरी करणं गरजेचं. उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय होईल हे सांगण्यासाठी घेऊन चलूयात अर्थात नवगावचे सुपुत्र आणि रायगडचे खऱ्या अर्थाने एक बुलंद आवाज यासिनजी मर्चंट सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद आकाश. तर मित्रांनो, इथे ज्यांना ज्यांना भूक लागली असेल त्यांना सुवर्ण संधी आहे. नाखवा चिकन सेंटर, नाखवा चिकन सेंटर आपल्या साईड स्क्रीनच्या बाजूला तिथे शॉप त्यांनी ओपन केलेलं आहे. ज्यांना ज्यांना जेवायचं असेल त्यांनी तिथे जावं, कारण चिकन, त्याचप्रमाणे चिकन रोटी आणि अंडा पाव, बुर्जी पाव, पॅटीस आणि चायनीज बेल याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. तर नक्कीच आपण तिथे जावं आणि जेवण करावं. चेक. दरम्यान नाणेफेकीसाठी आपण पुकारूयात चित्रलेखा पाटील पुरस्कृत नवगाव संघ, तर दुसऱ्या बाजूला सोहम विराज वाकडे पुरस्कृत नवखार संघ. चला, दोन्ही संघाचे कर्णधार, एका बाजूला नवगाव, दुसऱ्या बाजूला नवखार. हे दोन्ही नवगाव आणि नवखार काय नवीन मैदानावरती घेऊन येणार हे खऱ्या अर्थानं बघणं गरजेचं आहे. दोन्ही संघांकडे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं वाखाडण्याजोगे खेळाडू आहेत. मग ती फलंदाजी, गोलंदाजी, अनुभव, नवोदित खेळाडू यांचा संमिश्र मिश्रण असणारे हे दोन्हीही संघ सज्ज होतील पुढच्या मॅचसाठी. जिथे चला, दोन्ही संघाचे कर्णधार पुढच्या 1 मिनिटात उपलब्ध व्हा. टॉस बॉक्समध्ये चित्रलेखा ताई पाटील पुरस्कृत नवगाव संघ, तर दुसऱ्या बाजूला
सोहम विराज वाकडे पुरस्कृत नौखार संघ. दोन्ही संघांचे कर्णधार व्यवस्थापक यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये त्वरित यायचंय. एक अद्भुत अविश्वसनीय खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धेचं या ठिकाणी आपण पाहिलं. प्रारंभ झाला कालच्या दिवसामध्ये, अर्थात कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर नवजीवन दिगोडी या संघाने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय. ज्या पद्धतीचा खेळ त्यांनी सांघिक खेळ करून दाखवला, टुगेदर एव्हरीवन अचीव मोर, TEAM या संकल्पनेवरती हा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अमृतदादा आयोजित अंश अश्लेषा चषक 2024 आपण अनुभवतोय. रसिक माय प्रेक्षकांसाठी प्रेक्षक गॅलरी आपल्याला पाहायला मिळते, अर्थात सिनियर सिटीजन्स यांच्यासाठी आपण पाहिलं खुर्च्या या ठिकाणी ठेवल्या जात आहेत. त्यामुळे दर्शनजी वाकडे म्हटलं की उत्तम आयोजन असणार, प्रत्येकाचा विचार केला जातो. मग खेळाडूंना रोजगार मिळावा, इथल्या वडापावाल्या काकांना रोजगार मिळावा, मग मिळणाऱ्या येणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा आईवा कॅच पकडत का होईना तर पारितोषिक द्यावं आणि त्यांना सुद्धा पारितोषिके देण्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एका बाजूला हेड आहे, दुसऱ्या बाजूला टेल आहे. सन्मान्य सागर यमगर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. कॉल करणार आहेत नवगाव संघ या ठिकाणी कॉल करेल. हेड मागितलाय, टेल पडलाय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहे नवखार संघाने. प्रथमतः येस, त्वरित आपण जाऊयात. प्रथमतः काय स्वीकाराल? फिल्डिंग घेणार. न्यूज फ्रॉम द सेंटर, अर्थात नवखार संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बोलूयात कॉमेंट्री बॉक्स यांकडे. धन्यवाद आकाश. तो दोस्तों, जीतने के लिए 6 ओवर के इस मुकाबले में हमारे गुणलेखक जी हमें बताते हुए 59 रनों की ज़रूरत. पहली ये जोरदार प्रहार तो किया है, मगर ये क्या लाजवाब कैच था. हो सकता था, मगर ये कैच उन्होंने कंप्लीट नहीं किया है. मगर उनके एफर्ट के लिए सलाम होगा. लाजवाब अंतरराष्ट्रीय स्तर का एफर्ट. वाह, मुझे तो पहली नज़र में ऐसा लग रहा था ये गेंद सीमा रेखा के बाहर ही चली गई है, मगर उनकी जंप करने का टाइमिंग देखिए. ऊंची छलांग लगाई थी हवा में, कैच लपक लिया था, मगर अपने बॉडी को बैलेंस नहीं कर पाए. तो दोस्तों, यहाँ पे उन्होंने जो जंप लगाई थी उसी वजह से 5 रन सेव किए हैं. हवा में गेंद, इस मतलब शॉर्ट पॉइंट की दिशा में एक सॉफ्ट डिसमिसल. बड़ा झटका बड़ी मिसली जाल में. बल्लेबाज साहिल खांबे बैक टू द पेविलियन. देखिए, पहले बल्लेबाजी करते हुए निर्वी प्रणीत गावन पुरस्कृत VCN कुरुल ने निर्धारित 6 ओवर में 58 रन बनाए और 59 रनों का लक्ष्य रखा है. हालांकि पहली नज़र में एक आसान सा लक्ष्य हम कह सकते हैं, मगर दोस्तों क्रिकेट की दुनिया में कोई भी स्कोर आसान नहीं होता, ना ही कोई मुश्किल होता है. हालांकि हमारी प्रेडिक्शन लगाने की जो आदत है वो जाते जाएगी नहीं, क्योंकि वो स्वभाव में है. हर ओवर में तकरीबन 10 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, और इस मैदान के लिहाज से, मैदान के मद्देनज़र ये आसानी के साथ बन सकते हैं, ऐसा प्रथम नज़र में हम कह सकते हैं. मगर देखिए, यहाँ पे गेंदबाज प्रशांत मोहरे की काबिल तारीफ गेंदबाजी. जी हाँ, इसमें दबा अच्छी गेंद, रन आउट होने का खतरा साफ मंडराता हुआ. सीधा निशाना अगर स्टंप पर होता तो यहाँ पे रन बल्लेबाज के लिए खतरा था. बाल बच गए, और बल्लेबाज कौन थे? इनफॉर्म बल्लेबाज पिंटिया अर्थात सागर पाटिल. अगर यहाँ पे विकेट मिला होता तो खुशी का ठिकाना नहीं होता VCN कुरुल का. मगर क्या कमाल की फील्डिंग, जबरदस्त फील्डिंग हमें शॉर्ट स्क्वायर लेग में देखने को मिली. इस तरह से बल्लेबाजों के ऊपर अगर आप दबाव क्रिएट करने की कोशिश करोगे और उस दबाव में अगर आप सफल रहोगे तो बल्लेबाज को विवश करोगे और मजबूर करोगे बड़े शॉट खेलने के लिए. जी हाँ, इस मरतबा हवा में गेंद जरूर है, मगर वन बाउंस इस मरतबा बिल्कुल नहीं रोक पाएंगे, क्योंकि गेंद उनके सामने टप्पा खाने के बाद एक जोरदार बाउंस लेती हुई सीमा रेखा के बाद
विश्वेश पाटिल के बल्ले से आता हुआ ये पहला चौका। बहुत ही बढ़िया बल्लेबाज है विश्वेश पाटिल। इस साल उन्होंने काफी प्रभावित किया है अपने बल्ले से। जी हाँ, इस मरतबा घूम के खेला है, नटराज पोज बनाकर उस गेंद को मात्र दिशा भर दी, 30 गज के दायरे को तोड़ा और सीमा रेखा को लांघती हुई गेंद 4 रन के लिए। प्रशांत मोरे ने बहुत ही बढ़िया शुरुआत दी थी और पहले 4 गेंदों में लाजवाब फील्डिंग का नज़ारा हमें देखने को मिला, मगर अंतिम 2 गेंदों के ऊपर आखिरकार बल्लेबाज विश्वेश यहां पे डोमिनेट होते हुए विश्वेश ने बैक टू बैक 2 चौके यहां पे लगाए और समीकरण को बिगाड़ दिया है प्रशांत मोरे के। प्रशांत मोरे ने पहले ओवर में 9 रन खर्च किए हैं, उनके हाथ कोई सफलता नहीं लगी, मगर फिर भी मैं कहूँगा कि बहुत ही बढ़िया गेंदबाजी थी, शानदार गेंदबाजी थी प्रशांत मोरे की, क्योंकि 30 गज के दायरे में गेंदबाजी करना इतना आसान नहीं होता, बल्लेबाजों को रोकना बहुत मुश्किल होता है। 30 गज के दायरे में 30 गज के दायरे के बाहर मात्र 2 खिलाड़ी तैनात थे, मगर दूसरा ओवर यहाँ पे प्रगति पर और 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद रहेगा, मगर इस ओवर में 3 खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर हमें देखने को मिलेंगे। इसी बीच केदार बिरजे आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके। 30 गज के दायरे के बाहर देखिए एक लॉन्ग ऑन, उसके साथ एक डीप स्क्वायर लेग और डीप कवर में फील्डर तैनात। जी हाँ, फुलर लेंथ केदार बिरजे ने भी अलीबाग चैंपियन ट्रॉफी में काफ़ी प्रभावित किया था, बहुत सारे विकेट अपने नाम किए थे और अपने गांव का और अपना खुद का नाम उन्होंने रोशन किया था। बहुत ही बढ़िया गेंदबाजी करने वाले आज किस तरह से गेंदबाजी करेंगे इसके ऊपर सभी की निगाहें होंगी। जी हाँ, बाहर जाने वाली गेंद का पीछा किया और उस गेंद को हालांकि कहीं और खेलना चाहते थे, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और 2 खिलाड़ियों के बीच में से गेंद फरार। मिलेंगे रन यहां पे पूरे 4। केदार बिरजे को यहां पे विकेट निकालने के लिए आमंत्रित किया है। विकेट चटकाते हैं तो ही यहां पे काम बनेगा। इस मर्तबा पिंटिया अपना क्लास दिखाते हुए, एक होती है काबिलियत, एक होता है क्लास, और यहां पे देखिए शानदार कलात्मक बल्लेबाजी का नजराना पेश किया है। देखा उन्होंने कि 30 गज का दायरा मौजूद है, हवा का फ्लो कहां है, ये सब उनके दिमाग में था और उसी दिशा में उन्होंने मात्र 30 गज के दायरे को तोड़ा। वो जानते थे कि वहां पे फील्डर मौजूद नहीं है, 4 रन वसूल किए हैं। शानदार बल्लेबाजी देखिए, फौरन यहां पे रनों की संख्या में छलांग देखने को मिल रही है। जोरदार अपील पगबला के लिए, अंपायर जी के ऊपर प्रेशर बनाने का प्रयास, क्योंकि उनके सामने थे स्ट्राइकिंग एंड पर पिंटिया। सागर पाटिल ने चैंपियन ट्रॉफी में तूफानी बल्लेबाजी करते हुए अपना ये बताते हुए कि वीसीएन कुरुल के लिए ये मोए मोए क्षण है, क्योंकि बहुत अपेक्षा से यहाँ पे कड़ा अपील किया था उन्होंने, मगर अंपायर टच से मस नहीं हुए। जी हाँ, इस मतलब हवा में गेंद, ऊंचाई ज्यादा है लंबाई कम, और फील्डर उस गेंद के नीचे सही सलामत और इस गेंद को अपने झोली में कर दिया है। और इसी के साथ जिस विकेट की तलाश थी वीसीएन कुरुल को, वो विकेट यहां पे आता हुआ। पिंटिया बैक टू द पवेलियन। देखिए, मैंने आपसे क्या कहा था कि केदार बिरजे को सिर्फ और सिर्फ विकेट चटकाने के लिए लाया है। हालांकि पहली कुछ गेंदों में वो थोड़े से भटकते हुए नजर आए, मगर फिर से एक बार उनको लाने का इंटेंशन, उनका उद्देश्य, उनका हेतु क्या था, उन्होंने अपने दिमाग में ले लिया। फुलर लेन गेंद थी, गेंद को घुमाना जानते हैं, गेंद को
हालांकि थोड़ा सा हवा में लहराने दिया और गेंद टप्पा खाने के बाद घूमती हुई नजर आई। बल्लेबाज ने उसे ओवर पिच बनाकर खेलने की कोशिश की, उड़ाना चाहा, मगर गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी। बहुत देर तक गेंद हवा में थी और लॉन्ग की दिशा में बहुत ही बढ़िया कैच हमें देखने को मिला और इसी वजह से पिंड्या आउट होने के बाद अब यहाँ पे थोड़ा सा निराशामय वातावरण, सन्नाटा भरा वातावरण उनके खेमे में नजर आता हुआ। हालांकि जीतने के लिए मात्र 59 रनों की जरूरत है। 6 ओवर का ये मुकाबला है। रनों की संख्या 17 रन, 2 विकेट के नुकसान पर। इस ओवर में 2 चौके जरूर आए हैं मगर 1 विकेट भी चटकाया है। हवा में गेंद फिर से एक बार बैक टू बैक, एक बड़ी मछली उनके जाल में फंसती हुई विकेट देखकर केदार बीजे ऑन द फायर। देखिए केदार हालांकि पहली मर्तबा गेंदबाजी कर रहे थे, शायद लंबाई का इस विकेट का अंदाज़ा नहीं आया था या हो सकता है कि वो बल्लेबाज के बड़े स्ट्रोक की वजह से थोड़ा सा हिचकिचाते हुए नज़र आए, मगर उसके बाद उन्होंने अपना इंटेंशन क्या है ये समझते हुए गेंदबाजी की, फुलर लेन गेंदबाजी जो कि बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक खेलने के ऊपर हालांकि प्रेरित कर रही थी और बड़े स्ट्रोक खेलने की कोशिश में लगातार 2 यहाँ पे विकेट चटकाए हैं। अब यहाँ पे मैच में वापसी हो चुकी है VCN कुरुल की, क्योंकि 59 रन बनाने हैं। हालांकि बहुत ही आसान सा लक्ष्य नज़र आ रहा था, मगर मैंने कहा था कि ये आसान नहीं होगा क्योंकि VCN कुरुल में एक से बढ़कर एक होनहार खिलाड़ी हमें नज़र आते हैं। जैसे किसी ने भी शायद सोचा नहीं होगा कि शुभम पाटिल जैसे बल्लेबाज यहाँ पे इतनी अच्छी बल्लेबाजी करेंगे। शुभम ने कमाल की बल्लेबाजी की, हर एक बल्लेबाज यहाँ पे फेल होने के बावजूद पूरी जिम्मेदारी के साथ 16 गेंदों में 39 रन बनाए थे। हवा में गेंद, मगर विश्वेश के ऊपर उसका कोई असर नहीं है। विश्वेश रोहित शर्मा की तरह बस बरसने की कोशिश और एक छक्का। मैंने कहा था कि कुछ दबाव, कुछ प्रेशर यहाँ पे महसूस करेंगे, मगर विश्वेश बिल्कुल दबाव लेने के मोड में नहीं है। विश्वेश ने देखा कि थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद है, बैकफुट पर जाकर पंच किया और वो पंच इतना लाजवाब था कि गेंद हवा के रास्ते से, हवा का फ्लो भी वही उसी तरफ हमें नज़र आ रहा है। उस फ्लो का भी यहाँ पे फ़ायदा मिलता हुआ विश्वेश को 6 रन इकट्ठा किए हैं। 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर, 6 ओवर का ये मैच। जी हाँ, इस पर दबा फिर से एक बार ओवर पिच गेंद बनाकर, हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया है काउ कॉर्नर के ऊपर से। 6 रन मिलेंगे। विश्वेश खड़े हो चुके हैं। कुछ 5 मिनट पहले ऐसा लग रहा था कि इस मैच का क्या होगा, सवालिया निशान जरूर था। मगर दोस्तों देखिए, बहुत ही छोटे कद के विश्वेश है मगर क्या लाजवाब बल्लेबाजी करते हैं। बैक टू बैक दूसरा छक्का उनके बल्ले से हमने अभी अभी देखा है। जी हाँ, फिर से एक बार अपने बल्ले को चलाया था मगर गेंद इस मरतबा उनके सामने से, आंखों के सामने से निकल गई। टप्पा खाने के बाद घूमती हुई गेंद विकेट कीपर के हाथों में। मगर विश्वेश अपने टीम के लिए स्ट्राइकिंग एंड पर मजबूती के साथ खड़े हैं। रनों की संख्या देखिए आपके स्क्रीन पर, उसी के साथ स्कोरबोर्ड पर भी नजर आती हुई 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, यानी तकरीबन आधा सफर यहां से तय हो चुका है। आधा सफर अभी भी बाकी है। आहा, अच्छी वापसी। कभी बल्लेबाज यहाँ पे हावी होते हुए, डोमिनेट होते हुए, तो कभी गेंदबाज यहाँ पे उन्हें रनों से वंचित करते हुए दिखाई दे रहे हैं।
हालांकि उनके पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है, बहुत ही लंबे अरसे से प्रशांत मोहरे गेंदबाजी कर रहे हैं, बहुत सारे बल्लेबाजों को उन्होंने आउट किया है, मगर आज विश्वेश के सामने थोड़े से विचलित थे शुरुआती कुछ गेंदों में। जी हाँ, इसमें दबा आखिरकार हवा में खेलने पर मजबूर कर दिया है, मगर क्या वहां पे पहुंच पाएंगे? नहीं पहुंच पाएंगे। तकदीर वाले रहे विश्वेश, और इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं, मगर पुरजोर कोशिश की थी, एक लंबी दौड़ लगाई थी, तकरीबन 30 फुट दूरी उन्होंने तय की थी और तकरीबन वो पहुंच चुके थे, मगर वो जब तक उनके हाथों में गेंद पहुंचती तब तक लैंड हो चुकी थी। इसी वजह से विश्वेश को एक जीवन दान यहाँ पे प्राप्त होता हुआ। इस ओवर में पहली 2 गेंदों पर 2 छक्के लगाने के बाद लगातार 2 गेंदें यहाँ पे बिंदी की थी, मगर उसके बाद यहाँ पे हवा में गेंद थी, नज़दीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था कवर की दिशा में, और इसी वजह से फायदा मिलता हुआ विश्वेश को। ओहो, आखिरकार फिर से एक बार उसी रीजन में, आहा, यहां तो पूरी तरीके से चकमा दिया था, फंसाया था, अपने जाल में पूरी तरीके से फंस गए थे, मगर देखिए वहां पे फील्डर मौजूद नहीं था। आज विश्वेश का दिन है, आज विश्वेश की तकदीर ने साथ दिया है, ऊपर वाले का आशीर्वाद यहां पे नजर आता हुआ। 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 ओवर की समाप्ति के बाद। अब यहां पे जीतने के लिए हमारे गुणलेखक जी हमें बताते हुए 18 गेंदें बची है और 27 रनों की जरूरत। हालांकि 7 विकेट अभी भी शेष, ऊपरी क्रम के 3 बल्लेबाज आउट हो चुके हैं। हर ओवर में 9 रन के अवसर से यहां पे रन बनाने की जरूरत है बल्लेबाजी करने वाली टीम। अमृत दादा पुरस्कृत सासवने टीम को। अब आने वाले 3 ओवर में क्या होगा, इस मैच को कौन जीतेगा कौन हारेगा, इसके बारे में ब्यौरा देने के लिए मैं फिर से एक बार दावत देना चाहूँगा हमारे काबिल दोस्त आकाश मांजरेकर को। धन्यवाद। एकोणसाठ धावांचं लक्ष होतं यासीन सर, आणि इथून मात्र आपण पाहतोय ही 6 चेंडूंमध्ये 15 धावांची झालेली पार्टनरशिप अत्यंत महत्त्वाची आहे। विश्वेश पाटीलने ज्या पद्धतीची फटकेबाजी केली आहे, आपण पाहिलं 9 चेंडूंमध्ये 23 धावसंख्या केली। टायगर लेन सासवणे संघासाठी हा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आता मात्र जिथे गावाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी जबाबदारीपूर्ण मैदानावरती खेळ दाखवताना आपण पाहतोय प्रशांत मोहरे सारख्या गोलंदाजावरती टिच्चून मारा केला, आणि तदनंतर मात्र अचूक टप्प्यावरती खऱ्या अर्थानं घणाघाती फटकेबाजी सुद्धा पाहायला मिळाली। 32 धावा धावफलकावरती आपण जर पाहतोय तर येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 27 धावसंख्येची आवश्यकता। गोलंदाजीमध्ये बदलाव, केदार बिर्जे एक हँडसम खेळाडू मैदानाच्या आत आपण पाहतोय, जो खऱ्या अर्थाने एक चांगला गोलंदाज म्हणून उदयास आलेला आपण पाहतोय। VCN कुरुळ याने क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये आपण जर पाहिलेलं मागच्या दशकामध्ये चांगले गोलंदाज तयार केलेत। केदार बिर्जे त्यांच्यापैकीच एक नाव। स्ट्राइक एंडवरती विश्वेश पाटील, विश्वेशला मैदानावरती शेवटपर्यंत टिकून खेळणं गरजेचं आहे। फटका हवेत खेळलाय, मात्र कॅल्क्युलेटिव्ह रिस्क आहे, जिथे आपण पाहिलं क्षेत्ररक्षक नाही आहे अशा वेळेला एकच धाव या ठिकाणी घेतली गेली। ओव्हर थ्रो, क्या बात आहे, गरजेची पूर्तता करणारी ही दुसरी धाव धावफलकावरती आपण पाहतोय। क्षेत्ररक्षकांकडून अति उत्साहीपणा अंगावरती नडला असं म्हणावं लागणार आहे। 34 धावा धावफलकावरती लागल्यात, इथून येणारे 17 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता। सासवणे संघ एकच संदेश देतील की विश्वेशने मैदानावरती टिकून खेळणं गरजेचं आहे, ही सध्याची गरज आहे। प्ले ॲज पर द सिच्युएशन ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे। मैदानाच्या सभोवताली आपण जर पाहिलं ना तर रसिकमावे प्रेक्षक गर्दी करतायत, या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत। निसर्गरम्य वातावरणामध्ये हलकीशी हवा मैदानावरती चालू आहे। हा यावेळचा चेंडू लेग स्टंप पासून पूर्णपणे बाहेर, पंचांनी सवेत हमांतर लावले आपण पाहतोय, आणि तदनंतर मात्र चेंडू वाईड असल्याची घोषणा केली जाते। एक्स्ट्राची धाव धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती लागलेत। 10 चेंडूंमध्ये 25 धावसंख्येवरती 35 धावा धावफलकावरती लागलेत। हा स्लोवर वन चेंडू होता, त्याला सन्मानपूर्वक खेळून काढला, 1 धाव पूर्ण केली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्नांमध्ये 100% यश। बघा नशीब सुद्धा त्यांना साथ देतो ना जे खऱ्या अर्थानं हिम्मत, जिद्द, चिकाटीवरती मेहनत घेतात, आणि तदनंतर मात्र रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे। 37 ऑन स्कोर बोर्ड, 37 धावा धावफलकावरती लागल्यात। लेग ब्रेक प्रकारचा हा चेंडू होता, जरी हळूवार येणारा चेंडू दिसला ना तरी सुद्धा टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला होता, आणि हे विश्वेशने आधीच ओळखलं, हेरलं, आणि तदनंतर मात्र ऑनसाइडच्या दिशेने हलक्या हाताने फटका खेळलाय।
चांगल्या चेंडूला सन्मान देणं ही विश्वेशची खऱ्या अर्थानं एक चांगली बाजू आहे. आहा, या वेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सन्मानपूर्ण चेंडू खेळून काढलाय. खोलवर टप्प्याचा हा चेंडू आपण पाहतोय. एक धाव धाफलकावरती पाहायला मिळते. 38 ऑन स्कोर बोर्ड. अमृतदादा स्पोर्ट्स सासवणे संघ या मॅच मध्ये आता मात्र वर्चस्वाच्या दिशेने वरचढ ठरताना आपण पाहतोय, जिथे 59 धावांचं लक्ष होतं आणि अशा वेळेला धावफलकावरती 38 धावा जमा झाल्या आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. ऑनसाइडच्या दिशेने मिडॉन मधून चेंडू ट्रॅव्हल करेल, जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव मिळते. 39 39 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. चौथं षटक प्रगतीपथावरती. केदार बिर्जेला आतापर्यंत खात्यामध्ये 2 विकेट जरूर मिळालेत. यावेळीचा चेंडू मात्र आपण पाहतो ऑप्शनच्या बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर असणारा हा चेंडू या ठिकाणी डॉट आलाय. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. इथून मात्र आपण पाहिलं ना तर 13 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. केदार बिर्जे एक चांगला गोलंदाज म्हणून उदयास आलाय. फुलटॉस प्रकारचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने चेंडूला दिशा दिली आणि तदनंतर मात्र अप्रतिम नेत्रदीपक फटका, घुटना टेक तमाशा देख चेंडू सीमारेषा पार चौकार. झालेत. इथून मात्र आपण पाहिलं ना तर कोण म्हणतं क्रिकेटमध्ये केवळ टेनिस क्रिकेटमध्ये ताकदीचा खेळ आहे, इथे नजाकतीचा सुद्धा खेळ आहे. चला मॅच त्वरित चालू करा, वेळ अजिबात वाया जाणार नाही याची आपण काळजी घेऊयात. येणारे 12 चेंडू विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. प्रति षटक 8 ची सरासरी राखणं इथून मात्र गरजेचं आहे. जिथे आपण पाहतोय ना तर संकेत वाकडेवरती सुद्धा आता मात्र जबाबदारी असणार आहे. कारण आपण पाहिलं संकेत वाकडे यशवंतदेव सासवणे या संघाला बिलॉंग करतो. चांगली खेळी त्याच्याकडनं सुद्धा अपेक्षा केली जाते. ताकदभरे फटके त्याच्याकडनं आपण बरेच वेळेला पाहिलेत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आत आपण जर पाहिलं ना तर आदित्य घाडगे आपण पाहतोय. क्रूड संघाचा आणखीन एक नामवंत गोलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेला गोलंदाज आपण पाहतोय. फार कमी वयामध्ये त्याच्यावरती जबाबदारी आली आणि त्या जबाबदारीवरती तो 100% योगदान देण्याचा प्रयत्न नेहमी करतो. पातळ शरीर यष्टी असलेला खेळाडू मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. कानमंत्र या ठिकाणी दिले जातात बघा. अशा पद्धतीचे छोटे छोटे टीम मीटिंग्स ना बऱ्याच वेळेला इम्पॅक्ट घडवून आणतात. कारण नवोदित खेळाडू, अनुभवी खेळाडू ज्या वेळेला मैदानावरती अशी शॉर्ट टीम मीटिंग घेतात ना त्यावेळेला थॉट शेअर होतात आणि मग ते इतरत्र मॅचेसमध्ये सुद्धा तितकेच उपयुक्त सुद्धा ठरत असतात. येणारे 12 चेंडू विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. एका बाजूला आपण पाहतोय अमृतदादा स्पोर्ट्स सासवणे संघ, तर दुसऱ्या बाजूला निर्वी प्रणित गावंड पुरस्कृत VCN कुरुळ संघ. आहा, पहिला चेंडू वरती आसमानी बुलंदी टोले जंग फटका, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. संकेत वाकडेने एक इनडायरेक्टली संदेश दिलाय, मला तुम्ही पायावरती चेंडू दिवसभर टाकत राहा, मी दिवसभर ऑनसाइडच्या दिशेने अशा पद्धतीचे लॉफ्टेड फटके खेळू शकू. धावफलकावरती नजर टाकूयात. 49 ऑन स्कोर बोर्ड. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. आहा, यावेळेला गोलंदाजाने आखू टप्प्याचा चेंडू ठेवलाय. टप्पा पडल्यानंतर काटा बदललाय. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा. आदित्य गाडगेने सुद्धा या ठिकाणी संदेश दिलाय. 10 चेंडू 10 धावा. घोडं मैदान आता मात्र जवळ आलाय. फिरकीची जादू मैदानावरती. पुनश्च हरिओम. पुन्हा एकदा फलंदाज ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा वेळेला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. बघा, मी आधी सुद्धा म्हटलं होतं महाराष्ट्राने लोकप्रिय ढोलकीच्या तालावरती सगळ्यांना नाचताना पाहिलंय. हल्लीच्या काळामध्ये गौतमी पाटीलच्या तालावरती नाचताना पाहिलंय. मात्र फिरकीच्या तालावरती या वेळेला मात्र शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू वाट पाहिली आणि खराब चेंडूला त्याची वाट दाखवली. धावफलक आता मात्र 55च्या घरामध्ये.
चेंडूवरती षटकार, नंतरचे 2 चेंडू आले डॉट आणि तदनंतर पुन्हा एकदा गोलंदाजाने केली चुकी, ती म्हणजे शॉर्ट पिच प्रकारची गोलंदाजी केली गेली. बघा गुडलेंच्या चेंडूला पहिले 2 चेंडू फिरवले गेले आणि तदनंतर मात्र डॉट आले होते. संकेतला सुद्धा विचार करायला भाग पाडलं होतं. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, मात्र फलंदाजाच्या खेळण्याच्या मर्यादेमध्ये असलेला चेंडू आपण पाहतोय. 55 धावा धावफलकावरती लागल्यात. गुणलेखकांना विनंती असणार आहे की आपण धावफलकावरती 55 धावा करायच्या आहेत. येस, वळूयात मैदानावरती जिथे आडवा बाटने पुन्हा एकदा खरपूस समाचार, विजयी षटकार, जबरदस्त संकेतने आज खऱ्या अर्थाने सर्वांची मनं जिंकलीत. संकेतच्या इनिंगसाठी सन्मान्य प्रदीपजी पाटील यांच्याकडनं 300 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी मिळतंय. जबरदस्त. विश्वेशने पाया रोवला आणि तदनंतर मात्र कळस बांधला, तो म्हणजे संकेत वाकडेच्या बलाढ्य षटकाराने. आता मात्र अमृतदादा सासवणे पुरस्कृत, अर्थात या संघाने मात्र चांगली कामगिरी केली आहे. पुढील फेरीमध्ये त्यांनी सुद्धा प्रवेश केलाय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वळूयात प्रेझेंट